हाय गाईज, मी आहे अंकिता. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सिंपल टॉपची कटिंग कशी करायची पार्ट 1 मध्ये, आणि आता आपण सिंपल टॉपची स्टिचिंग कशी करायची ते पाहूया पार्ट 2 मध्ये. तर सर्वात आधी मी मेन फॅब्रिकच्या खालून 3 इंचाचा गॅप ठेवला आहे, कारण आपला लाइनिंग जो आहे तो 32 इंचाचा आहे आणि मेन फॅब्रिक 35 इंचाचा आहे. म्हणून सर्वात आधी लाइनिंगला फॅब्रिकवरती ठेवून फ्रंट साईडच्या पिनाने सिक्युअर करून घेऊया. सर्व बाजूंनी नीट फॅब्रिकवरती लाइनिंग नीट ठेवून सिक्युअर करून घेऊया आणि सिलाई करून घेऊया. फ्रंट साइडला आणि बॅक साइडला दोन्ही साइडला फॅब्रिक सेम स्टिचिंग करून घेऊन नंतर एक्स्ट्राचे जे आहे फॅब्रिक बाहेर निघालेले ते कट करूया. जिथे आपण लाइनिंग ठेवली, लाइनिंग फॅब्रिक त्याच्यावरती पण 1.5 इंच सोडून मग स्टिचिंग करायचं आहे. 1.5 इंच फॅब्रिक सोडून मग स्टिचिंग करूया. पिना सगळ्या काढून घेऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो फॅब्रिक बाहेर आलाय तो नीट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बॅक साइडच्या फॅब्रिकसाठी पण सेम तसंच करायचं आहे. एक्स्ट्राचा फॅब्रिक कटिंग करून झाल्यानंतर आपण दोन्ही साइडच्या गळ्याला कॅनव्हास पेपर लावून घेऊया. इथे आपण टॉपला जे गळारुंदी घेतली होती तेवढीच कॅनव्हाससाठी घ्यायची आहे. 3.25 इंचाची मी घेतली होती. तर 3.25 इंचावर कॅनव्हाससाठी गळारुंदी घेऊन त्यापुढे गळा डीप जेवढं घेतलंय तेवढं घ्यायचं आहे. 7.5 इंचावरती घेतलंय मी. खालून पण 3.25 इंच घेऊन एक बॉक्स करायचा आहे. त्यानंतर गळ्याचा शेप द्यायचा आहे. पान आकाराचा गळा मी काढलेला आहे. पुढे त्याच्या पुढे सुद्धा 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅनव्हास पेपर कट करून घेऊया. तर कॅनव्हास पेपर जर हलत असेल तर त्याला पिन्याने सिक्युअर करून घ्यायचं आहे, म्हणजे ते हलणार नाही आणि कटिंग नीट करता येणार.
मागच्या गळ्यासाठी पण सेम करायचं आहे. 3.25 इंचावरती गळा रुंदी घेतली आहे. 7 इंचावरती मागचा गळा डीप घेतलेला आहे आणि 3.25 इंचावरती मार्क करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि राऊंड शेप देऊन मागच्या गळ्याचा आकार घेतलेला आहे. कट करून घ्यायचं आहे. इथे माझ्या दोन्ही गळा कट करून झालेले आहेत. आता ते आपण आयर्नच्या मदतीने एका कॉटनच्या कापडावरती चिकटवायचं आहे. गळा चिकटवून झाल्यानंतर साईडला 1/2 इंचावरती एक दाबटीप मारायची आहे किनाऱ्यावरून. फॅब्रिक एकावरती एक नीट ठेवून त्याचा सेंटरवरती कट करून घ्यायचा आहे आणि त्यावरती बरोबर गळ्याचा सेंटर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. बॅक साईडला पण सेम तसंच करायचं आहे. एकावरती एक पॉइंट काढायचा आहे कट करून. सेंटर काढून कट करायचा आहे. ते दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर मी 1/2 इंचावरती माप सोडून 1/2 इंचाचा माप सोडून कट करते आणि छोटे छोटे नॉट करून घेते. कॅनव्हास पेपरने आतमध्ये फोल्ड करायचा आहे. बॅक साईडला पण सेम तसंच करायचं आहे. 1/2 इंचांवरती कट करून छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी करायचा आहे. टॉप पूर्ण झाल्यानंतर शेवटी गळ्याला हात शिलाई करायची आहे. टॉप कॅनव्हास पेपर पलटी करून झाल्यानंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. शोल्डर जॉईंट करण्यासाठी बॅक साईडवरती फ्रंट साईड ठेवायचा आहे आणि बॅक साईडचा कॅनव्हास पेपर बाहेर काढून फ्रंट साईडच्या कॅनव्हास पेपरवरती फोल्ड करायचा आहे. ते मी इथे दाखवली आहे सेम तसंच करायचं आहे. त्याने फिनिशिंग चांगलं येतो शोल्डरवरती. आणि शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला दोन्ही शोल्डरला सेम तसंच करायचं आहे.
इथे सिलाई करून झाल्यानंतर आपला शोल्डर असा दिसेल। स्लीव्सला खालून 1 इंचांवरती फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर स्लीव्स अटॅच करायचा आहे टॉपला। दोन्ही स्लीव्स अटॅच करून घ्यायचे, सिलाई मारून घ्यायची आहे स्लीव्सला। ते स्लीव जॉईंट करून झाल्यानंतर टॉपची फिटिंग करायची आहे। फिटिंगची सिलाई मारून घ्यायची आहे। जिथे आपण छोटे छोटे छटके मारले होते तिथे मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आतमध्ये घेऊन फिटिंगसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे। जेव्हा आपण कटिंग करत होतो तेव्हा आपण 2 इंचाची मार्जिन सोडली होती, पण जेव्हा फिटिंग करणार असणार तेव्हा 1.5 इंचावर मार्क करायला हवा, कारण अर्धा इंच लूजिंगसाठी सोडायची असते। दोन्ही साईडला सेम फिटिंगची मार्किंग करून घेतल्यानंतर सिलाई मारून घ्यायची आहे। आणि खाली जिथे आपण लाइनिंग 1.5 इंच सोडलं होतं तिथे 1 इंचांवरती फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला। फिटिंगची सिलाई इथे आपली मारून झालेली आहे। आता आपण साइड कटची सिलाई मारूया। लाइनिंगसाठी पण आपण इथे 1 इंचांवरती फोल्ड करून घेतलेले आहे। साइड कटसाठी इथे 1.5 इंचांवरती बॉटमच्या तिथून फोल्ड करत सिलाई मारून घ्यायची आहे हिप राउंड पर्यंत। तिथे आल्यावरती तिथे स्टॉप करून बॅक साइडला दुसऱ्या साइडला आपण सिलाई मारून घ्यायची आहे आणि खाली बॉटमसाठी 1 इंचांवरती फोल्ड करून पण सिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साइडला। फ्रंट आणि बॅक दोन्ही साइडला 1 इंचांवरती सिलाई मारून घ्यायची आहे। आणि इथे आपला सिंपल टॉप स्टिचिंग करून झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।